नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक समई महिरपीचं डिझाईन शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य हे 6 नंबरचे मी 4 कलरचे मोती घेतले आहेत. पांढरा, लाल, हिरवा आणि थोडा कलर मी हा पिवळा घेतलेला आहे. त्यासाठी 40 नंबरचा थ्रेड वापरते आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आणि सुई. सुईमध्ये मी वायर ओवून घेतले आणि त्याला खाली गाठ मारून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला ना ग्रीन कलरचे 48 मणी घालून घ्यायचे आहेत. तर 3च्या मल्टिपल ते मी मणी घातलेले आहेत, म्हणजे माझ्या 16 पाकळ्या येतील. तर मी ते 48 मणी घालून घेते आणि तो राऊंड तुम्हाला कसा करायचा ते सांगते. नमस्कार. हे बघा, मी ही समई महिरप तुम्हाला शिकवत आहे. तर त्यात मी शेवटी जे हे पाकळ्या जोडताना जो अनुभव शेअर केला आहे तो मी आधीच तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगते, म्हणजे तुमचं पुढे जमलिंग होणार नाही. मी काय केलं होतं, ह्या आधी 2-2 पाकळ्या करून घेतल्या होत्या. नंतर आपल्याला हा गॅप भरायचा होता आणि ही तिसरी पाकळी करायची होती. तर मी सांगताना तुम्हाला काय सांगितलं की माझी सुई इथे वरती निघाली आहे. मी इथून ह्या लाल मण्यांच्या खाली इकडे सुई घेऊन आले होते. ते तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मग मी काय केलं होतं, हे 3 मणी घालून लगेच इकडं टर्न केलं होतं. तर तसं न करता काय करा, ह्या 2 मण्यांमधनं हे 3 मणी जेव्हा घालू ते घातल्यानंतर इकडे आपल्याला खाली ह्या कॉमन मण्याच्या आधीच्या मण्यापर्यंत यायचे. म्हणजे कसं काय डायरेक्शन जाणार आहे, ते असं होऊन असं जाणार आहे. मग परत ही पाकळी करताना ह्याच डायरेक्शननी इकडे वरती यायचे. फक्त लक्षात ठेवायचे की हे वरचे ह्या कॉमन नंतरचे हे 2-2 वापरायचे, म्हणजे हे 2 मणी आपले सुटले पाहिजे. तसेच इकडे टर्न होताना ह्या कॉमन मण्याला हात लावायचा नाही आहे. असं केल्याने काय होईल, हे जे डिझाईन आहे ते व्यवस्थित प्रॉपर बसेल. इथे बघा, हे जसं बसलं आहे खाली, मी हे खालच्या दिशेने असं वरती फिरवत मग नेले होते. म्हणजे आपण उलटसुलट केलं ना, दोरा समजा ह्या साईडने आला असेल तर तो घालताना ह्या साईडने घालायचा आहे. म्हणजे असं डायरेक्शन फिरवत राहायचं आहे. मी हे इकडे लगेच इकडे फिरवल्यामुळं काय झालं, हे असं थोडं वरती उभारून आले, कारण ताण पडतो वायरवर. इथे तसं नाही होत. हे खालून फिरवून घेतल्यानंतर ताण हा कमी होतो. तर हे तुम्ही जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघताल तेव्हा तुम्हाला मी ह्या दोन्ही पण स्टेप सांगितलेले आहेत. तर ह्या करताना म्हणजे मी ही जी नंतरची जी दुसरी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने हे इथले जोडमणी म्हणते हे जोडा, पाकळ्या जोडा आणि हा भाग पण तसाच जोडा, म्हणजे हा मधला भाग असा उभारून येणार नाही. हे बघा, हे असं वरती ओढल्यासारखं दिसतं. हे बघा, हे इथे जाणवत असेल तुम्हाला. हे असे वरती आलेत म्हणजे पाकळ्या काय होतात, एक खाली बसते एक उभी राहते. हा इफेक्ट इथे तुम्हाला जाणवत असेल बघा. तर आपण हे थोडं खालून फिरवून घेतलं ना, खालचा भाग असेल तर वरतून फिरवायचं आणि हा जो भाग आहे तो असा खालून फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला ते करताना येईल लक्षात. तर एवढं लक्षात ठेवून मग तुम्ही विणकाम करायला सुरुवात करा. हे बघा, मी 48 मणी सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत, म्हणजे वायरमध्ये. आता काय करायचं आहे, गाठ मारलेल्या मण्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायचं आहे आणि तो राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. हे 48 मण्यांचं असं सर्कल झालं आहे. आता मी अजून एक 5-6 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते, म्हणजे तो गोल थोडासा व्यवस्थित येईल. हे बघा, दोरा घट्ट ओढायचा आहे. एक असा बांगडीसारखा आकार आपला तयार झालेला आहे. हे तुम्ही तुमच्या कलर चॉईसनुसार इथे तुम्ही कलर वापरू शकता. आता इथे मी जोडमणी घेते. इथं जोडमण्यांचा वापर करायचा आहे आपल्याला, म्हणजे असतील शिल्लक तुमच्याकडे तर तुम्ही करू शकता. हे बघा, मी 5 मणी हे ग्रीन कलरचे घालणार आहे. पाच मणी मी ग्रीन कलरचे घातलेत. नंतर 8 मणी हे लाल कलरचे घालणार आहे.
हे बघा 5 हिरवे घातलेत, 8 लाल कलरचे मणी घातलेत. आता मी एक टोकाला पांढरा मणी घालते आहे. आपण किती मणी घातले एकूण 14. 5 8 आणि 5 13 आणि हा पांढरा एक 14वा. आता पांढऱ्यानंतर जो लाल मणी आहे त्यातनं सुई एकाच मण्यातनं फक्त वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघ. आता नंतर 6 लाल मणी घ्यायचे आहेत. हे बघा 6 लाल मणी घेतले. मग हे हिरव्याच्या आधी जो लाल मणी आहे किंवा हा 8व्यामधला जो पहिला मणी आहे तर त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. असा पाकळीसारखा आकार तयार झाला. आता परत आपल्याला 5 मणी हिरवे घालायचे आहेत. हे बघा आता आपला दोरा ह्या मण्यातून निघालेला होता, ह्या साईडच्या डाव्या. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी पाकळी करताना म्हणजे ही पाकळी जोडताना मध्ये 3चा गॅप ठेवायचा आहे. हा 1 2 3 हे 3 मणी सोडून मी ही पाकळी ह्या मण्यातून काढणार आहे. तर ह्या मण्याच्या ऐवजी एकूण 3 मण्यातून पुढे सुई पास करायची आपल्याला. म्हणजे आपण मध्ये 3चा गॅप दिला आणि नंतर पुढच्या 3 मण्यातनं सुई आपण एकदम बाहेर काढली आहे. हे बघा हे आपलं असं तयार झालं. आता सेम असंच करायचं आहे. तर मी काय केलं, हे इथे मी 5 मणी हिरवे घातलेत. त्याच्याऐवजी तुम्ही वरती 2 मणी वेगळे घाला, खालचे 3 मणी वेगळे घाला. जसं मी हे 5 नंबरमध्ये केलेलं आहे. मी हा फोटो टाकेलच तुम्हाला. हे बघा इथं मी काय केलं, पूर्ण 5च्या ऐवजी इथे 2 आकाशी घातलेत. म्हणजे आतला जो राऊंड घेतला आहे मी ज्या कलरचा त्याच कलरचे मणी मी इथे घातलेत. नंतर 3 हे बेबी पिंक घातलेत आणि पुढे मला पाकळी आकाशी कलरची करायची होती म्हणून मी त्याची घेतली आहे. तर इथे मला थोडेसे चेंजेस करावे वाटले म्हणून मी इथे सध्या तरी 3 कलर वापरते. म्हणजे पांढरा अगदी थोडासा वापरला आहे. आता हे बघा आपण दुसऱ्या पाकळीला सुरुवात करणार आहे. तर आता परत सुरुवातीला 5 मणी हिरवे घालायचे आहेत आपल्याला. इथे मणी घेताना ना थोडा पाहून घ्यायचा, कारण कधी कधी काय होतं, हे बघा असा कलरचा मणी म्हणजे कलर गेलेला मणी असतो. दिसतोय का तुम्हाला? हे बघा इथे फेंट कलरचा आहे मणी. मग अशा वेळेस हे आपण घ्यायचा नाही तो मणी. किंवा एखादा मणी असा एका साईडनी गोल असतो, एका साईडनी असा चपटा झालेला असतो. तर असे मणी पण आपल्या कलाकृतीत वापरायचे नाही. हे बघा आता मी 5 मणी हिरवे घातलेत. आता खाली 8 मणी हे लाल कलरचे घालणार आहे. परत एक पांढरा मणी. पांढरा मणी सोडून द्यायचा आहे. लाल एक त्याच्या पुढच्या एका लाल मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 6 लाल कलरचे मणी घ्यायचे आहेत. हे बघा आता 5 ह्या हिरव्यानंतर जो लाल मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. म्हणजे ज्या 8 मणी घातलेत त्यातल्या पहिल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. घट्ट ओढायचं आहे म्हणजे पाकळीचा आकार छान येतो. आता परत तेच रिपीट करायचं आहे. 5 मणी हिरव्या कलरचे घालायचे आहेत. हे बघा आता आपण ह्या 3 नंतर इथे बाहेर आलो होतो. मग आपल्याला आता पाकळीमध्ये हे 3 मणी सेपरेट ठेवायचे आणि पुढच्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची.
हे बघा, म्हणजे पाकळीमध्ये 3चा गॅप राहिला पाहिजे आणि पुढच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये हा 3चा गॅप राहिला पाहिजे. आता मी ह्या पाकळ्या अशा सगळ्या करून घेते आणि शेवट कसं करायचं ते सांगते. हे बघा, मी लाल पाकळी करून घेतली आहे आणि नंतर 5 मणी हिरवे घातलेले आहेत. आता काय करायचं, इथे आपले शेवटी 6 मणी राहिलेले आहेत. तर 6 मणींपैकी 3 मणी हे ह्या पाकळीमधले असणार आहेत आणि पुढच्या आपण 3 मण्यांमधनं सुई अशी पास करणार आहोत. म्हणजे जिथून आपली पहिल्या पाकळीला सुरुवात झाली आहे त्या साईडने दोरा घट्ट ओढायचा आहे. आता आपल्याला ना ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये तिसरी पाकळी करायची आहे. तर आपल्याकडे आता सगळ्या पाकळ्यांमध्ये हे 2 जे मणी आहेत वरचे, इकडचे वरचे, हे वरचे, तर हे 2 तयार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे 2 पाकळ्यांच्या मध्ये तिसरी विणायची. तर फक्त ह्या वरच्या 2 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. तुम्ही जर असं तुमची ह्या पोझिशनला सुई असेल तर तुम्ही डावीकडनं विणा. मी हे डिझाईन असं पलटवून घेते, म्हणजे माझी सुई ह्या साईडला आली डाव्या, तर मी विणत ह्या साईडने जाणार. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करा. आता आपण हे सुरुवातीला जसे 5 मणी घातले होते, तर 5 मण्यांमधले आपले हे 2 मणी तयार आहेत. आता आपल्याला 3 मणी हिरवे घालायचेत आणि परत हे सेम पाकळीसारखं करायचं आहे. आता मी सुईमध्ये 3 हिरवे मणी घालणार. लाल मणी 8 घालणार. बघा 8 लाल मणी घातलेत. एक पांढरा मणी घालणार. तर ह्या पांढऱ्याच्या वरती जो लाल मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. सुईमध्ये 6 लाल कलरचे मणी घालायचे. ह्या हिरव्यानंतर जो लाल मणी किंवा 8व्यामधला पहिला मणी त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. आता सुईमध्ये 5च्या ऐवजी मी फक्त 3च मणी हिरवे घालणार आहे, कारण आपण दुसऱ्या पाकळीतले आपले हे वरचे 2 मणी इथे तयार आहेत. आता ह्या पाकळीतले जे 2 मणी आहेत त्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, हे आपलं असं तयार झालं. आता परत हे पुढचे 3 मणी पास करायचेत आणि खालचे 2, हे बघा मी डायरेक्शन दाखवते, 1 2 3 4 5 अशा 5 मण्यांमधनं मी सुई बाहेर फिरवून घेणार आहे. हे 3 आणि हे ह्या साईडचे 2. आता सेम परत 3 हिरवे 8 लाल असं घालून ती पाकळी पूर्ण करणार आहे. ह्या पांढऱ्यानंतर जो लाल येणार आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. सुईमध्ये लाल 6 मणी घ्यायचे. पाकळीमध्ये कुठेही जोडमणी येऊ देऊ नका. हे 8 मणी घातलेत. आता हा वरचा जो लाल मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता 5च्या ऐवजी परत मी फक्त 3 हिरवे मणी घालणार आहे. आता हे बघा, आपण 2च्या मध्ये ही पाकळी केली, आता आपण ही दुसरी पाकळी करतोय. तर आपली ही जी पहिली पाकळी तयार आहे त्यातले हे वरचे 2 मणी, हे बघा 5 मधले वरचे 2,
त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता परत हे साईडचे 3 मणी आणि हे 2 मणी अशा 5 मधनं सुई बाहेर काढायची आहे. असं करत ह्या पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत. हे बघा, हे 3 मणी आणि खालचे 2 मणी. अशा सगळ्या पाकळ्या मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. हे बघा, माझी शेवटची पाकळी करणं चालू आहे. तर आता मी पाकळीचा खालचा लाल कलरचा भाग करून घेतला आणि वरती साईडला 3 हिरवे मणी घातलेत. आता हे आपली पहिली पाकळी जी आहे त्यातनं ह्या 2 मण्यांमधनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे बघा, ह्या 2 मण्यांमधनं. तसं आपलं 16 पाकळ्यांचं एक राऊंड तयार झालं आहे. तर तुम्हाला डिझाईन असं हवं असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता. आता पण मला काय करायचं आहे, ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी करायची. 2 पाकळ्यांच्या मध्ये एक आणि नंतरच्या पुढच्या 2 पाकळ्यांमध्ये असा गॅप ठेवायचा आहे. हे बघा, हे जसं मी केलं आहे, ह्या 2 मध्ये ही पाकळी केली आहे. पुढचं दुसरं फूल करताना मध्ये मी फक्त ह्या 2 फुलांना एकमेकांना जोडलं आहे. तर तसं आपल्याला इथं करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, सुई आता इथे वरच्या दिशेने आहे बघा, ह्या इथे वरती आहे माझी इथे आलेली. आता मला ह्या पाकळीत इकडे जायचं आहे, म्हणजे एक पाकळी सोडून मी देणार आहे कारण माझा दोरा इथं आलेला आहे. मी लगेच इकडे वळू नाही शकत. तर आता मी काय करणार आहे, हे 3 6 सॉरी हे 3, हे खालचे 2, परत हे 3. हे बघा, मी सुई घालून दाखवते त्या डायरेक्शनमध्ये. मी ह्या लाल 1 2 3 ह्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. असं फिरवून असं जाणार आहे. हे खालचे 2, आणि 1 2 3 हा लाल हा कॉमन मनी आहे. तर कॉमन मनी सोडून पाकळीतले म्हणजे पाकळीमध्ये 6 मनी आहेत आपले. तर 6 मधल्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. म्हणजे कॉमन 1 मनी आणि पुढचे 2 मनी अशा 3 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढली आहे. हे बघा, आता मी ह्या 2 मध्ये तिसरी पाकळी करणार आहे. तर आता मी इथे पिवळ्या मण्याचा उपयोग करणार आहे. मी पिवळा 1 मणी घेणार आहे आणि मला आता ह्या 2 पाकळ्यांमध्ये 2 लाल पाकळ्यांमध्ये मी पांढरी पाकळी करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ती लाल जरी ठेवली किंवा तुम्ही दुसरा कलर घातलेला असेल तर तो कलर वापरला तरी चालेल. पण मला थोडंसं डिझाईनमध्ये एक वेगळेपण हवं आहे म्हणून मी आता पांढरी पाकळी करणार आहे. तर सेम आहे. आता पिवळा 1 घातलाय, 8 मणी पांढरे घालायचेत. मी 8 पांढरे मणी घातलेत. आता त्याच्या उलटं करणार आहे. मी लालला पांढरा घातला होता, आता पांढऱ्याला मी लाल मणी घालणार आहे 1. लाल नंतर जो पांढरा मणी आहे त्यातनं सुई एका मण्यातून बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. 6 मणी पांढरे घालायचे परत. हे बघा, 6 मणी पांढरे घेतले. आपण आता ह्या पाकळीला काय केलं होतं की ह्या मण्यातून असं वरती गेलो होतो आपण.
तर इथे तसं न जाता म्हणजे असं न जाता आपल्याला असं उलटं घालायचं आहे. आपल्याला असं नाही काढायचा आहे तो मणी, असा उलटा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पिवळ्यानंतर जो पांढरा मणी आहे 8 मधला पहिला, तर त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची बघा. असं वरतून न काढता उलट्या साईडनी काढायचं आहे आणि दोरा घट्ट ओढायचा आहे. मग परत मी एक पिवळा मणी घालणार आहे. आणि हे बघा, आता लाल दुसरी पाकळी जवळ आहे, तर लाल हा कॉमन मणी आहे, तो सोडून द्यायचा आहे. त्याच्या खालचे जे 2 मणी आहेत त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. हे बघा, 2 मध्ये आपली ही तिसरी पाकळी तयार झाली आहे. आता काय करायचं आहे, इकडे फिरवून न जाता किंवा ह्या कॉमन मण्याला हात न लावता सुई आपली अशी ह्या 2 मण्यांमधनं बाहेर काढायची. म्हणजे इथे जो व्ही आकार दिसतो, तर व्हीचा जो टोक आहे तो टोक सोडून द्यायचा आहे, म्हणजे तो कॉमन मनी सोडून द्यायचा आहे आणि लगेच सुई अशी साईडनी फिरवून त्या पाकळीच्या दुसऱ्या भागातल्या 2 मण्यांमधनं बाहेर काढून घ्यायची. हे बघा, ही अशी. हे बघा, आता आपली हे एक फूल तयार झाले. आपल्याला लगेच इथं दुसरं फूल नाही तयार करायचे. दुसरं फूल आपलं ह्या पुढच्या 2 पाकळ्यांमध्ये येणार आहे. तर ह्या 2 फुलांमध्ये आपल्याला गॅप द्यायचा आहे. आता तो गॅप असा देणार आहे मी की एक पिवळा, एक पांढरा आणि एक पिवळा असे 3 मणी घालणार आहे सुईमध्ये. आणि ह्या पाकळीला जसं केलं होतं तसंच करायचंय. हे वरचे जे 2 मणी कॉमन नंतरचे, म्हणजे ह्या पाकळीतले हे वरचे 2, त्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे बघा, हे असं. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता हे बघा, ह्या कॉमन मण्यामध्ये न जाता पाकळीची जी साईडची दुसरी बाजू आहे त्यातले हे 2 मणी, म्हणजे हा जो व्ही आकार येतो तर व्हीचं टोक सोडायचं आणि साईडचे जे लाईन येते त्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला इथे पाकळी तयार करायची आहे. आता मी पाकळीसाठी काय करणार आहे, एक पिवळा मणी घालणार आहे, 8 पांढरे मणी घालणार आहे, आणि पांढऱ्याला लाल टोक करणार आहे. ते एक लाल मणी घालणार आहे. लाल नंतर जो पांढरा येणार आहे त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता 6 पांढरे मणी घालणार आहे. हे बघा, मी परत दुसरी पाकळी दाखवतेय. आपण ह्या पाकळीला करताना ही जी लाल पाकळी करत होतो तर ती करत असताना आपण ह्या पहिल्या 8व्या मण्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढत होतो. तर तसं न काढता त्याच्या विरुद्ध दिशेने बाहेर काढायची. म्हणजे असं न घालता, अशी न काढता ती अशी मागून पुढे काढायची. म्हणजे पिवळ्याच्या साईडनी इकडे पुढे काढायची ती. हे बघा, आता एक पिवळा मणी घेणार आणि साईडला जी ही पाकळी आहे ह्या पाकळीतले जे 6 मणी आहेत कॉमन नंतरचे 2, त्या 2 मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता हा जो व्ही आकार दिसतोय, व्ही मधला हे टोक सोडून द्यायचं आहे, म्हणजे कॉमन मनी सोडून द्यायचा आहे
पाकळीतल्या साईडच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोरा मोठा घेतला की असा गुंतायला होतो, त्याच्यामुळे काळजीपूर्वक करा. हे बघा आता 2 मध्ये आपण ही पाकळी केली, मग हा गॅप घेतला, मग ही पाकळी घेतली. मग आता ह्या परत पाकळीनंतर आपला इथे गॅप येणार आहे. तर गॅप येण्यासाठी, तो भरण्यासाठी काय करायचा, एक पिवळा, एक पांढरा, एक पिवळा. मी हा एक गॅप करून दाखवते तुम्हाला. एक पिवळा, एक पांढरा आणि एक पिवळा, असे 3 मणी घातलेत. हे बघा, पाकळीचे हे जे 6 मणी आहेत त्यातनं ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. तर परत ह्या साईडच्या 2 मधनं बाहेर यायचं आहे. हे आपल्याला असं कंटिन्यू करायचं आहे. तर आपण सुरुवातीला पाकळी घेतली, त्याच्यामुळे इथं शेवट जो येणार आहे तो असा जोडायचा येणार आहे. तुम्ही जर सुरुवातीला जोडलं तर तुमची पाकळी ही शेवट येणार आहे. तर आता मी हे पूर्ण कंटिन्यू करून घेते आणि तुम्हाला नंतर पुढची स्टेप दाखवते. हे बघा, आता मी सुरुवातीला पहिली पाकळी केली म्हणून आता शेवट माझा हा 2 पाकळ्यांमधला गॅप आला आहे. आता मी 3 मणी घालून घेतलेत, पिवळा, पांढरा आणि पिवळा. आता हे साईडच्या पाकळीतले हे जे 2 मणी आहेत त्यातनं मी सुई बाहेर काढून घेते. आपला असा एक गोल तयार झाला. तुम्ही हा इथेही याचा एंड करू शकता, किंवा अजून एक स्टेप आहे, ती शेवटची स्टेप आहे की ह्या 2 पाकळ्या म्हणजे ह्या 3 पाकळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत आणि हा परत खाली भाग भरून घ्यायचा आहे. तर आता ती स्टेप कशी करायची मी ते तुम्हाला सांगते. आता हे बघा, नेहमीसारखंच इथून वळवून घ्यायचे. ह्या 2 मण्यांमधनं बाहेर काढली सुई. आता अजून हे जे साईडचे मणी आहेत, ही जी पहिली पाकळी आहे, ही नंतर केलेली ही पहिली पाकळी. तर पहिल्या मण्या म्हणजे हे पहिले जो 2 मणी आहेत ते सोडून द्यायचे. त्याच्या खालच्या 3 मण्यांमधनं अजून सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे पाकळीचा जो खालचा टोक आहे त्याच्या कॉमन मण्यानंतर एक मणी सुटला पाहिजे, त्याच्या आधी आपली सुई बाहेर निघाली पाहिजे. आता हे बघा, मला इथे पाकळी आल्यामुळे मला ही पाकळी एकमेकांना जोडायची. तर मी जोडण्यासाठी ते पिवळा कलर वापरणार आहे. मी एक पिवळा मणी घेतलाय. आता साईडला पण बघा, आपली नंतरची पाकळी ही बनलेली आहे. तर त्यातले हे जसे 3 सोडले तसे हे कॉमन मणी, म्हणजे कॉमन मणी हा पांढरा आहे याच्यातला. तर ह्या पाकळीमध्ये जे 6 मणी आहेत, तर पहिले कॉमन मणीपासनचे हे 3 मणी सोडायचे आणि खालच्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. म्हणजे खालचा इथे कॉमन मणी एक सुटणार आहे आपला. हे बघा, आता काय करायचंय, लालचा एक कॉमन मणी कॉमन नंतरचा एक मणी सुटला पाहिजे. पण आता हा जो आपण नंतर पाकळी घातली त्यात पूर्ण हा शेवटपर्यंत येणार आहे. इथे जसं आपण वरती केलं होतं हे फिरवताना, तसंच आपल्याला आता ह्या पांढऱ्या पाकळीनंतर करायचे. हे जे व्ही सारखं टोक आहे, तर हा खालचा मणी सोडायचा आहे कॉमन मणी, आणि त्याच्या ह्या बाजूच्या 3 मण्यांमधनं सुई काढायची. पहिले आपण 2 मधनं पास केली होती वरती, आता इथे 3 मणी. आता इथे एक पिवळा मणी घ्यायचा आहे. आणि हे बघा, हा साईडचा जो लाल मणी आहे हा एक मणी
म्हणजे आता पाकळीत आपले किती उरले हे जोडल्यानंतर 1 2 3 4 उरले. तर ह्या लालच्या आधी हे सॉरी 4 उरलेत, तर 4 मध्ये खालचा एक सोडून द्यायचा आहे. वरच्या साईडने अशी ह्या 3 मधनं सुई बाहेर काढायची. हे पुढच्या मण्यात गेलं माझं, 1 मिनिट. हे थोडं करताना काळजीपूर्वक बघा, पाकळी म्हणजे शेजारी कोणती पाकळी आहे ते. हे बघा, मी ह्या पाकळीच्या ऐवजी ह्या पाकळीत गेले होते. आता तुम्ही असं खालूनही जाऊ शकता, पण खालून गेलं ना तर थोडासा आकार, हे बघा खालून म्हणजे कसं, ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची. परत ह्या साईडला जो व्ही आकार आहे तर हा कॉमन मनी सोडायचा आहे. फक्त हे एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे असं. पण हे काय होतं, लगेच इथे ना थोडासा इथे टर्न झाल्यामुळं आकार बिघडतो म्हणजे येतो तो तसा व्यवस्थित, पण थोडं खालीवर झाल्यासारखं होतं डिझाईन. तर आता मी हे एक तर तुम्हाला असं जोडून दाखवलं आहे. तुम्हाला असं करायचं असेल तर असं करा, नाही तर असं पूर्ण फिरवून असं करायचं असेल तर असं करा. आता हे बघा, मी काय करणार आहे, इथे हे जो भाग 2 पाकळ्यांमधला जोडला होता तिथे मी आता 4 हिरवे मणी घालणार आहे. हे बघा, आता मी हे जसं तुम्हाला इथे सांगितलं तसं न जाता मी काय करणार आहे, हे खाली जे 4 उरलेत तर खालचा एक मणी सोडून देणार आहे. वरच्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. आधी ह्या 3 मण्यांमधनं काढणार आहे. हे बघा, आता मी परत काय करणार आहे, सुई अशी पूर्ण फिरवून घेणार आहे. ह्या लालकडे न जाता 1 2 3 4 5 6 7 मणी, म्हणजे ही जी पाकळी केली आहे त्याच्या खालची हे 3 मणी सोडणार आहे. खालून फक्त एक मणी सुटला पाहिजे आपला. हे साईडचे 2, हे 3, म्हणजे पाकळी केल्यानंतरचे हे 3 मणी सुटले पाहिजे. आता एक पिवळा मणी घेणार आहे. आता तसंच करायचं आहे. खालचे हे जे 6 मणी आहेत तर 6 मण्यांमधनं हे खालचे 3 सोडायचेत आणि ह्या वरच्या 3 मधनं सुई अशी बाहेर काढायची. तुम्ही खालूनही घेऊन जाऊ शकता. हे असं परस्पर इथूनही असं फिरवून इकडे नेऊ शकता. हे जसं मी पहिल्या पाकळीला सांगितलं. आता मी तुम्हाला थोडासा फरक जो जाणवेल तो तुम्हाला दाखवते. आता इथे आपण हा कॉमन मनी सोडला होता इथून टर्न करताना, पण इथे कॉमन मनी आपल्याला घ्यायचा आहे इकडे खाली जाताना, कारण आपण सुई अशी ह्याच पोझिशनमध्ये तिथे फिरवलेली होती. आता परत ह्या साईडचे 3 मणी सोडायचेत आणि एक पिवळा मणी घ्यायचा आहे. आता हे बघा, हे साईडचे जे 3 मणी आहेत खालचा एक मणी सोडायचा आहे, वरच्या 3 मधनं सुई इकडे बाहेर काढायची. आधी 3 काढा. मी 3 याच्यासाठी समजावून सांगते की तुम्हाला इथलं अंतर कळालं पाहिजे. मग ही पाकळी मी तर पूर्ण अशी फिरवून घेणार आहे. मग आता माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 अशी 7 मण्यांमधनं मी सुई बाहेर फिरवून काढते. डिझाईन सोपं आहे करायला, फक्त करण्याआधी सगळा व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आणि मग करायला सुरुवात करायची. हे बघा, आता ह्या खालच्या 3 मण्यांमधनं हे केलं. 3 मण्यांचा आपला गॅप राहतो. आता ह्या 2 पाकळ्या मी वेगवेगळ्या पद्धतीने जोडून दाखवल्या. ही पाकळी काय केली मी, पिवळा मणी घालून इकडनं टर्न करून इकडे दाखवली. तर हे काय होतात, हे मणी असे थोडेसे वर, लगेच आपण जर असं कंटिन्यू केलं, हे जसे उभे राहिलेत ना तसे हे उभे राहतात. तर तसं न करता तुम्ही हे करताना सुद्धा तुम्ही सुई अशी खालून फिरून जरी घेतली तरी चालते. म्हणजे मी हे जसं डायरेक्ट इथून जवळून फिरवलं
त्याच्याऐवजी त्याच्या उलट्या डायरेक्शननी फिरवली तरी चालते. आता हे बघा, मी इथून इकडे असं जाऊन इकडे गेले होते, पण नंतर मी पुढे तुम्हाला दाखवताना काय दाखवलं की मी वरतून फिरवून मग हे मणी जोडलेत. तर हे मणी जोडताना बघा, हे व्यवस्थित जोडल्या गेलेत, हे थोडेसे असे वरती आल्यासारखे दिसतात बघा. हा तुम्हाला फरक जाणवत असेल, कारण हा लगेच इकडे गेलेला आहे दोरा, म्हणजे तो असा उभा राहून येतो तो मणी. 3D इफेक्ट येतो तिथे. तसा नाही येऊ देत आपल्याला, असा बसवायचा आहे. तर मी काय करणार आहे आता, हे सगळं असं भरून काढणार आहे. जिथे हे पिवळा, पांढरा आणि पिवळा घातला होता तिथे मी हिरवे 4 मणी घालणार आहे आणि ह्या 2 पाकळ्यांच्यामध्ये फक्त एक एक पिवळ्यानी जोडून घेणार आहे. मग मी हे शेवटपर्यंत करते आणि शेवट कसा करायचा तेच सांगते. हे बघा, आता माझा हा शेवट चालू आहे. मी 4 मणी हे हिरवे घातले आहेत. साईडचे लाल पाकळीतले हे जे 4 उरलेत, तर 4 मधले हा जो भाग जोडला होता त्यानंतरचे जे 3 मणी आहेत त्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. वरती म्हणजे मी जर असं पकडलं तर वरची दिशा येणार. आता मी असं, हे माझं डिझाईन पूर्ण झालं आहे, तर मी आता वरती दोरा काढून सुईला याला गाठ मारून घेते आणि वायर कट करते. वरच्या दिशेला आणून मी इथे गाठ मारून घेते. गाठ मारल्यानंतर एक 4-5 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. थोडं डिझाईन खालीवर असेल तर थोडं खालीवर फिरवून घ्या. तर मी वायर कट करते. हे बघा, अशी सुंदर अशी फुलांची समय महिरप आपली तयार झाली. ही मी 6 नंबरमध्ये केली आहे आणि ही निळी 5 नंबरमध्ये केली आहे. दोघींमध्ये पण अंतरात बघा बराचसा फरक पडलेला आहे. आता मी इथे 5 नंबरची जेव्हा केली तेव्हा माझी एक चूक झाली. मी काय केलं होतं, इथून ह्या एका मण्यातून इकडे पास करायचा होता, ह्या मण्यातून सुई, पण माझं तिथनं पास न होता मी हे डायरेक्ट वायर असं समोर काढलं आणि हा मणी घातल्या गेला, जो की इथून काढून मग हा मणी घालायचा होता. तर हे बघा, हा मणी असा वरती आल्यासारखा दिसतोय. तर हे करताना थोडं काळजीपूर्वक करा, म्हणजे असं तुमच्या चुका होणार नाहीत. डिझाईन जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळत राहील. धन्यवाद.